थँक्यू. चला मॅच ऑन करा प्लीज. आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत, मॅच लवकर ऑन करायची है. एक बड़ा मुकाबला हम देखने जा रहे हैं जहां पर टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय न्योता दिया उनबा टीम को मायरा एंटरप्राइजेस यानी कि एंग चीवर दांडी टीम ने. एक अप्रतिम नियोजन हम देख रहे हैं यूनिटी उच्छाली के माध्यम से. एक खूबसूरत टेनिस क्रिकेट विश्व का एक बेहतरीन नियोजन, जिस प्रतियोगिता का पहला इनामी राशि है 1 लाख यानी कि 1 लाख रुपए, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपए और तीसरा और चौथा 15,000 रुपए की धनराशि यहाँ पर रखी गई. उसके साथ में जो आकर्षक ट्रॉफीज यहाँ पर नजर आते हुए जो हमारे वीआईपी टाइल्स के सामने रखी गई है. एक खूबसूरत श्रृंखला, एक गांव एक कंसेप्ट जो रखा गया, वहां पर 24 टीमों को पहले 3 दिनों के लिए इनवाइट किया गया. उसके बाद में ओपन एक गांव में 8 टीमें इस पार्टिसिपेट करेंगे इस खूबसूरत श्रृंखला, इस जबरदस्त प्रतियोगिता में. आज जो चला है कारवा, देखना है जो दूसरा मुकाबला चलता हुआ यूनिटी के इस खूबसूरत नियोजन में उनबट, उसके साथ में है मायरा एंटरप्राइजेस यानी कि एंग चिवर दांडी टीम. टॉस जीता, पहले न्योता दिया और 2 बल्लेबाज इस समय आशीष और उसके साथ में कल्पेश बीच मैदान में आ चुके और गेंदबाजी के लिए मिथुन. तो हेलो 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 मैचिक, हेलो चालू करा मैच ऑन. हेलो 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 मैचिक, हेलो 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 हेलो. इस बीच पहली गेंद बहुत ही बढ़िया मैदान में इस समय स्टार्ट करते हुए आशीष. हेलो हेलो. सभी आपण गोलंदाजी मार्कवर, मिथून गोलंदाजी मार्कवर. ओहो, भन्नाट वेग बघायला मिळतोय. व्हाईट बॉलचे संकेत आहे, धावसंख्या मात्र एक एक्स्ट्राच्या रूपाने टोटली व्हाईटच्या रूपाने 2 धावा इथे ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचलेत 5 धावा. टॉस जिंकला गेलाय, प्रथमतः शतरक्षण स्वीकारलंय मायरा एंटरप्राइजेस संघानं, म्हणजे सचिवर संघानं. आपण बघतोय उनबाट बनाम मायरा एंटरप्राइजेस. धावा तिथे स्कोर कार्ड वरती 5. गोलंदाजीवर फ्रंटलाईन गोलंदाज मिस्टर मिथून तयार होताना राईट मोर द विकेट चेंडू हाताळतोय. अतिशय सुरेख सन्मान दिला. वेळेला मात्र डॉट बॉल येईल. खूप चांगला वेगवान चेंडू हाताळला गेलाय. एस्टनच्या मागे आपण गौतम आकरे, एक लेजंड खेळाडू आपण बघतोय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जवळजवळ 1 दशकभर ज्याने आपल्या खेळाने दहशत ठेवली, एक गुणवान खेळाडू म्हणून एस्टनच्या मागे आपण बघतोय गौतम आकरे. बघूया पुढचा चेंडू. धावा तिथे स्कोर कार्ड वरती 5. भन्नाट वेग मात्र दिशाईन चेंडू. इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. आजची पहिली रजनी मायरा एंटरप्राइजेस पुरस्कृत युनिटी उच्चली चषक 2022 हा दैदिप्यमान नेत्रदीपक सोहळा मिस्टर मिथून गोलंदाजी मार्कवर. वेळेला मात्र चेंडूला डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफला जातो. 1 धाव अर्जित केलाय. धावसंख्या सिंगलने पुढे जाऊन 7 धावा. धफळकावर 7 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. थोड्याच वेळामध्ये मात्र ड्रोन इथे खूप चांगल्या पद्धतीने हे पूर्ण क्रीडानगरी
कॅच करणार आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख आपल्याच फॉलोथ्रू मध्ये फेल करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा डाऊन द ग्राउंड जातोय. बिडॉनचा खेळाडू मात्र चेंडूवरती पोहोचेल त्यावर एक धाव परिपूर्ण. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 8 वर जाऊन पोहोचलंय. अतिशय अप्रतिम शृंखला टेनिस क्रिकेट विश्वातील मातबर खेळाडू एक गाव एक कन्सेप्टच्या माध्यमातून युनिटी उंचाईच्या भव्य प्रांगणामध्ये आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतील. एक मंतव्य जाहीर करतील. अतिशय सुरेख प्रत्येक चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा हाताळला गेला. यॉर्क चेंडू ज्याला म्हटलं जातं मिथून आपलं कौशल्य ऍज अ फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून दाखवताना धावसंख्या इथे जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा डीजे. थँक्यू. फ्रेशवर गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय मिस्टर विवेक दवणे. ज्याने एक मैदान गाजवलेली आहेत लेफ्ट हँड गोलंदाज म्हणून ज्याने आपला दरारा निर्माण केला होता तोच मात्र इथे मायरा एंटरप्राइजेसचा एक हिस्सा बनताना फ्रंटलाईन गोलंदाजाची भूमिका आपल्या खांद्यावरती घेऊन दाखल झाला इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. तर सामोरे जाईल आशिष मोरे. हा एक आक्रमक फलंदाज आहे उनबाड संघाकडून ज्याने अनेक स्पर्धा एक हाती जिंकून दिल्यात असा एक हार्ड हिटर फलंदाज असेल आशिष मोरे ऑन स्ट्राइक. द्वंद्व मात्र खूप चांगलं असेल. बेस्ट बनाम बेस्टची लढाई तुम्हा सर्वांना बघायला मिळेल इन ऍक्शन. मैदानाच्या आतमध्ये वळूया. मिस्टर विवेक दवणे लेफ्ट आर्म वर विकेटचा मारा करताना पहिला चेंडू हाताळतोय. अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेला. लाऊड अपील मात्र फेटाळले गेलेले आहेत. गुड बॉलिंग स्टार्ट ज्याला म्हटलं जातं. रिदम खूप चांगला आहे. चेंडूची पिचिंग खूप चांगली आहे आणि आशिष मोरेला मात्र पहिल्या चेंडूवरती बीट करतोय विवेक दवणे. अनेक मैदान ज्यांनी वन हाती जिंकून दिलेले आहेत. अचीवर संघाच्या विजयामध्ये ज्याचं एक मोलाचं योगदान असतं तोच गोलंदाज एका बाजूने तर एका बाजूने उनबाड संघाचा फ्रंटलाईन फलंदाज. अतिशय सुरेख लाभ केला मिड विकेटच्या वरनं फेकून देतोय इथे आशिष मोरे नावाचा ब्रँडेड षटकार डीजे. थँक्यू. 15 धावा ऑन द बोर्ड लागले जात आहेत. मायरा एंटरप्राइजेसचा गोलंदाज आपण बघतोय विवेक दवणेला मात्र आशिष मोरे षटकार खेळताना. पुढचा चेंडू इथे मात्र आपण चेंडूला एक्झिक्यूट करतोय. शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये धावसंख्या सिंगलने पुढे जाऊन पोहोचेल. तब्बल 16 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय अप्रतिम गोलंदाजी मधलं कौशल्य आणि एका बाजूने खूप चांगला समन्वय बघायला मिळतोय. मिस्टर कल्पेश आणि आशिष यांच्या फलंदाजीमध्ये आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर समन्वय आपण मैदानाच्या आतमध्ये निहाळताना 8-10 पावलांचा रनअप विवेक दवणे. अतिशय सुरेख खुलवा टप्प्याचा चेंडू मिडॉनला मात्र खेळला. एकदा मात्र तिथे मिळेल. 100 मात्र स्टॉप केला जाते. चेंडू प्रणित यांच्याकडनं धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर. अतिशय क्लास 1 स्पर्धा आहे उछळीच्या भव्य प्रांगणामध्ये उछाळा माता क्रीडा नगरीमध्ये. इथे लाभ केलाय डीप मिडांच्या वरनं सरळ फेकून दिलाय चेंडू. आमच्या VIP डाईसला अभिवादन करतोय मिस्टर आशिष मोरे ऑन फायर डीजे. दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान सैताचे महिन्यान. थँक्यू. प्रशांत म्हात्रे सरांच्या माध्यमातून हॅट्रिक तुम्ही षटकार खेळला तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक अनाउन्समेंट झालंय. ते मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. मागच्या चेंडू आपण बघितला सरळ
प्रशांतजी म्हात्रे सरांच्या अर्धांगिनी मान्य सो स्नेहा म्हात्रे मॅमला अभिवादन करणारा चेंडू व्हीआयपी डाईस वर येऊन आदळला होता. धावसंख्या जर आपण बघितली तर 23 झाले. एंड ऑफ द सेकंड ओव्हर विदाउट लॉस. कम ऑन डीजे. थँक्यू. इथे मात्र उनबाड संघ मायरा एंटरप्राइजेसच्या विरोधात खेळत आहे. तरीही दानशूर व्यक्तिमत्व प्रशांतजी म्हात्रे सरांनी मात्र हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावल्यात. एक दर्दी प्रेक्षक आणि क्रिकेट खेळाच्या अप्रतिम खेळीला दाद म्हणून आपण बघताय की तुम्ही हॅट्रिक कन्झिक्युटिव्ह षटकार केला, 6 इन द रॉ खेळा, तुम्हाला मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक इथे देण्यात येईल. गोलंदाजी मार्गावर दाखल झालाय तिसरं षटक घेऊन मिथुन तामोरे, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. कैलास नाईक मात्र आमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवत आहेत. कैलास नाईक आपण बघताय टेनिस क्रिकेट विश्वातील आमच्या टेनिस क्रिकेट परिवारातील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, जे सर्वांना सदैव मात्र खूप सर्वांचं चांगलं एंटरटेनमेंट करत असतात आमच्या टेनिस ग्रुप मध्ये. तेच आमचे कैलास नाईक आज मात्र आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आलेले आहेत. मिथून गोलंदाजी मार्गावर 23 रन्स ऑन द बोर्ड. ड्रोन मात्र इथे हवेमध्ये उडलाय आणि आता मात्र चांगलं पिक्चर कॅच केलं जाईल. उलटा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल मात्र इथे मिथुनला सोडलाय. कल्पेश असे घातक फलंदाजाचा. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले गेल्यात. आता मात्र ड्रोन आपलं छायाचित्रण करतील मैदानाच्या चौफेर आणि खूप चांगलं लुक तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. पुढचा चेंडू. ओहो, सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र चेंडू जातोय सरळ एका धावेसाठी. शॉर्ट थर्डमॅनला थोडस बीट केलं होतं. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. 25 धावा धावफलकावर. सुरेख व्ह्यू आपण युट्यूबच्या माध्यमातून बघाल. काय लुक आहे ड्रोनच्या माध्यमातून, अप्रतिम असा लुक. सॅल्यूट करावं लागेल मात्र ड्रोन कॅमेराला ज्या पद्धतीने छायाचित्रण होत आहे, अप्रतिम. अतिशय सुरेख डाऊन द ग्राउंड चेंडू एक्झिक्यूट केला. इथे मात्र मिड ऑन मध्ये आपण बघतोय. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 26 वर जाऊन पोहोचलाय. जबरदस्त व्ह्यू. एक नाही, दोन नाही, जवळजवळ 100 वेळा, 1000 वेळा बघावं असा व्ह्यू आपण बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. पुणे शॉन साइडला चेंडू खेळायचा होता. डीप मिडॉनला मात्र कॅरी केला. चेंडू एकदम वेगानं परिपूर्ण करतोय आशिष मोरे आणि धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय. 27 धावफलकावर. 27 धावफलकावर आपण बघतोय. अतिशय सुरेख पुनश्च हळवारपणे लॉंग ऑफला मात्र चेंडू एक्झिक्यूट केलाय. 28 चांगली गोलंदाजी बघायला मिळते मिथून कडनं. 28 अप्रतिम व्ह्यू बघायला मिळते. पाटील नेटवर्कचा ड्रोन मात्र खऱ्या अर्थाने चांगलं कॅच करताना संपूर्ण परिसर आपण बघतोय. 28 रन्स ऑन द बोर्ड. तयार होईल मिथून. समोर जाईल तो आशिष मोरे ऑन स्ट्राईकला आहे. 5-6 पावलांचा रनअप. ओहो, पुलटा चेंडू ऑर्थोडॉक्स मिडॉनला मात्र खेळलाय. तिथे मात्र चेंडू वन्स बाउन्स फील्ड केला जाईल. तत्वर मिळतील 2 धावा आणि या 2 धावसंख्येने मात्र धावसंख्येत जाऊन पोहोचलंय. 30 2 षटकामध्ये जर आपण बघितलं मिथून यांनी कुठल्याही प्रकारचा चौकार किंवा षटकार फलंदाजाला मारून दिलेला नाही मिळत. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना. तद्वर आपण डीजे कडे जाऊया. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा ऑन द बोर्ड. डीजे थँक्यू. दरम्यान आपण बघतोय ड्रोन मात्र आमच्या व्हीआयपी डाईसला कॅच करताना तिथे प्रशांतजी म्हात्रे साहेब आणि स्नेहा मॅडम, स्नेहाजी म्हात्रे आणि त्यांची सुकन्या, त्यांची परी आपण बघतोय, चिमुकली आपण बघतोय, मायरा
ही मात्र VIP डायस वर आपण बघू शकाल. सुरेख पिक्चर कॅच केला जातोय आणि उपसरपंच जितूचे आरेकर साहेब सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतायत कॅच केले जाते. त्यांना सुद्धा एक सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आणि गोल्डन मेमरीज आपण साठवतोय ड्रोनच्या माध्यमातून. लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अप्रतिम दृश्य टिपली जातात VIP डाईटची आमची ड्रोनच्या माध्यमातून. अतिशय सुरेख मिथूनचं कौतुक करावं लागेल. विदाऊट चौकार षटकर 2 षटकामध्ये त्यांनी टोटली 3 षटक संपलेले आहेत आणि धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 30. देखना इस समय गेंदबाजी के लिए मिस्टर कुणाल को बुलाया है. चौथा ओवर लेके सामने है कल्पेश जिन्होंने गए मैच में मैन ऑफ द मैच के अवार्ड को जीता था. वही अब इस समय ऑन स्ट्राइक पर खड़े तो दूसरी तरफ मिस्टर कुणाल. इस बेहतरीन प्रतियोगिता हम देख रहे मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर एक प्रेक्षक वर्गाने सुद्धा खूप चांगला कॅच केला जात आहे. ड्रोन माध्यमातून आपण बघतोय आमचे क्रीडाप्रेमी खूप चांगला कॅच केला जात आहे. अप्रतिम दृश्य आहे आणि खरोखर सर्व क्रीडाप्रेमी एन्जॉय करताना ड्रोन तुमच्याकडे येतोय हे मात्र त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे बघतोय आपण खूप चांगलं छायाचित्रण आपण बघतोय ड्रोनच्या माध्यमातून. आमचे लाईव्ह प्रेक्षक वर्ग युनिटी चषक 2022 चा हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांनी प्लीज हात दाखवा. या ठिकाणी एन्जॉय केले जाते बघतोय आपण. क्रीडाप्रेमी मात्र खूप जास्त संख्येने या स्पर्धेचा सहभाग घेताना ते मात्र एक धाव घेतली जाईल. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल केलाय. कल्पेश बद्दल बोललं जाईल की 2 मॅच मध्ये त्याने आपला इंडिव्हिज्युअल स्कोर टोटली 50 धावा 2 मॅच मिळून. टाळ्या झाल्या पाहिजेत कल्पेश साठी. प्रथम इंडिव्हिज्युअल स्कोर 2 मॅच मिळून 50 धावा बनवण्याचा विक्रम त्याच्या नावावरती नोंदवला गेलाय. अतिशय सुरेख कुणाल आपली अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी हाताळताना प्रेशर मात्र थोडासा कन्वर्ट करतोय. उनवट संघाकडे लेग बाईचे संकेत. धावसंख्येत सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय. 32वा 3रं षटक इथे मार्गस्थ आहे आणि 34 षटक मार्गस्थ आहे. धावा इथे 32. कुणाल खूप चांगली गोलंदाजी हाताळताना पुढचा चेंडू अतिशय सुरेख. थोडासा गतीला परिवर्तन केलं होतं आणि इथे मात्र बीट करताना 2 धावा घेण्याचा मानस मंतव्य. काय होईल इथे. थ्रो मात्र खूप चांगला होता. गॅदर करता येत नाहीये आणि 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचलंय. 34 धावा धावफलकावर. 34 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 आहे. कुणाल आणि मिथूनचं प्रशंसा करावी लागेल. उनबाड संघाच्या मातब्बर खेळाडूंना मात्र मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय. चांगल्या लेंथ लाईनने गोलंदाजी करताना कुणाल समोर येतो. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 18 चेंडू 42 धावाची विस्फोटक इनिंग ज्याने साकारली होती तोच कल्पेश. पुढचा चेंडू धावा तिथे मात्र 34वा. थोडस फील्ड चेंज केलं जाते. ऑन साइडला जर आपण बघितलं डीप मिड ऑन लाईक खेळाडू आहे, डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे 3 खेळाडू ऑन साइडला आहेत. आणि जर ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ते एक मात्र आपल्याला दिसतोय जवळजवळ एक्स्ट्रा कव्हरला. अतिशय देखणी गोलंदाजी इथे मात्र गरज नसताना चेंडू फेकला गेलाय आणि एक धाव इथे मात्र मिळेल बाईटच्या रूपानं. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक इथे संपलंय. 4th 35वा विदाउट लॉस. यष्टी से थँक्यू मायरा एंटरप्राइजेस संघाकडनं. बघूया 5वं षटक कुठला गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रणित तांबोरेला मात्र बोलवले. 35वा धावफलकावर
अंतिम 12 चेंडू यानंतर मात्र देवांश 11 खारेकुरण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आणि चार्जर पालघर नेक्स्ट बॅटल. प्रणित तांबोरे गोलंदाजी मार्क वर दाखल झालाय. चलिए प्रणित ओवर नंबर 5 वार प्रणित को बुलाते हुए 35 रन विदाउट लॉस यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए उनबाट टीम. इस बीच देखना है प्रणीत दूर वाली छोर से सामने कल्पेश लगभग 10-12 कदमों का उनका जो रनअप है. राइट आर्म ओवर द विकेट गेंद पटकी हुई गेंद थी. दिशाएं गेंदबाजी से प्रारंभ सिंगल का इजाफा और स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर इस समय 36 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस. वी आर वॉचिंग अ बिग बैटल बिटवीन मायरा एंटरप्राइजेस एंड उनबाट. मिस्टर प्रणीत ऑन अ बॉलिंग मार्क. 5 ओवर की पहली गेंद तैयार. इस समय कल्पेश हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लॉन्ग अप में, यहां पर मिस टाइम शॉट और पहली विकेट इस समय डगआउट की तरफ चलती हुई मिस्टर कल्पेश ऑन डगआउट की तरफ बढ़ते हुए बेहतरीन कैच को लिया है तनवीश वजे. तनवीश वजे की ड्राइव कौन भूलेगा जिस मैदान में उन्होंने बाउंड्री को रोका था. वही एक इमर्सिंग प्लेयर है अचीवर दांडे यानी कि मायरा एंटरप्राइजेस की. यस दिस न्यूमैन मिस्टर धीरज आए हैं. अच्छी गेंदबाजी प्रणीत के द्वारा देखने को मिलती हुई. कुणाल ने काफी अच्छी गेंदबाजी की और मिथुन ने अब तक बड़े शॉट से थोड़ा सा दूर रखा गया है उनबाट टीम को. स्कोर की तरफ अगर ध्यान घुमाया जाए इस समय 36 रन हो चुके और ओवर नंबर 5वां इस समय चलता हुआ मिस्टर प्रणीत ऑन बॉलिंग पर न्यूमैन धीरज ऑन स्ट्राइक. इस बार तेज तरार गेंद लॉफ्ट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच में क्या तालमेल हुआ है देखना पड़ेगा. यहाँ पर गेंदबाज तो जरूर लेगबाज के संकेत है, बिल्कुल भी तालमेल नहीं. 37 सुपर गेंदबाजी, रफ्तार भी अच्छी है और लेंथ लाइन को मेंटेन भी कर रहे. डिसिप्लिन के सारे जो गेंदबाजी हो रही है वो उनबाट टीम के बड़े बल्लेबाजों को थोड़ा सा बांध के रखे. स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन है 37 ऑन द बोर्ड. इस बार लॉफ्ट करना चाहते थे डाउन द ग्राउंड गेंद क्या रोकी जाएगी बाउंड्री लाइन के अंदर. अच्छी फील्डिंग वहां पर, जरूर 2 रन की मांग और यहां पर मिस्टर धीरज को आना पड़ेगा बैक टू. देखना यहां पर रन क्या हुए हैं. 2 रन पूरे, अंपायर के संकेत 2 रन पूरे हुए हैं तो 2 रन का इजाफा इस समय. इन 2 रनों के सारे स्कोर पहुंचता हुआ 39 के ऊपर. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. ऐसा लग रहा था कि धीरज यहां पर पहुंचेंगे, नहीं थोड़ा सा रिस्की रन जरूर था. 39 रन स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी गेंदबाजी मिस्टर प्रणीत के द्वारा. आशीष मोरे ऑन स्ट्राइक. इस सुर की अगली गेंद जरूर बैट को ब्रश करती हुई कॉट बिहाइंड के रूप में दूसरा विकेट. बैक टू पवेलियन. विकेट इज गॉन एंड म्यूजिक इज ऑन. न्यूमैन कौशल बीच मैदान में जाएंगे और जहां पर प्रणीत गेंदबाजी करे इस खिलाड़ी के बारे में जरूर कहा जाएगा कि 1 साल पहले ये बिल्कुल भी क्रिकेट नहीं खेलता था, सिर्फ फुटबॉल और फुटबॉल. लेकिन 1 साल के अंदर इन्होंने इतनी मेहनत ली कि आज एक बेहतरीन गेंदबाज है, एक अच्छे बल्लेबाज और एक बेहतरीन फील्डिंग को भी देखा जाता है कि ऑलराउंडर प्लेयर को बनाया गया जो गेंदबाजी के लिए करने के लिए आए प्रणीत. 1 साल में उन्होंने ये उपलब्धि हासिल की है. इसके लिए मैं खास करके उसके सप्रतिम हुनर को सलाम करूंगा और बेस्ट ऑफ लक कहूंगा इस मैच के लिए. न्यूमैन कौशल आ चुके इस समय मैदान में. विकेट नंबर गिराए 2 तो विकेटों के नुकसान कर स्कोर कार्ड के ऊपर है 39 रन. प्रणीत ऑन बॉलिंग मार्क.
इस बार सफल होकर गेंद को खेलना चाहते थे, ऑन साइड में तेज तर्रार गेंद थी, गुड लेंथ के ऊपर गेंद थी और तेज गेंद अगर गुड लेंथ के ऊपर गिरेगी तो बड़ा शॉट इस पोजीशन में आप नहीं खेल सकते। एलिवेशन बनाने का प्रयास था, आखिरी गेंद जरूर आनी शेष है। अच्छी गेंदबाजी प्रणीत, कुणाल, मिथुन, प्रभावित करने वाला स्पेल और दूसरे जो गेंदबाज थे मिस्टर विवेक, बहुत ही अच्छी गेंदबाजी देखने को मिली 4 गेंदबाजों के द्वारा। इस बीच अगली गेंद उल्टास और फायदा नहीं उठा पाए कौशल। ओवर की समाप्ति 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 ओवर की समाप्ति के बाद में पूरी तरह से बांध के रखा उनबाट को डीजे। चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला। थैंक यू कुणाल। आखिरी ओवर के बीच मैदान में सामने धीरज जैसा एक बड़ा बल्लेबाज है कि आखिरी 6 गेंदों में यहाँ पे उनबाट टीम अच्छे राह की तरफ अग्रसर होगी। देखना यहाँ पर कुणाल तैयार गेंदबाजी के लिए, यहाँ पर दंडिया गोल। You miss me, I definitely hit you. Wicket is gone and music is on. Atul DJ. न्यूमन आदित्य मोरे, देखना यहाँ पर खुद कप्तान आ चुके आदित्य। स्विच आते ही बड़े शॉट की तलाश में लहराती हुई गेंद हवा में न्यूमन लैंड में जरूर गिरी। दूसरी रन की कोशिश भी यहाँ पर सफल, खराब थ्रो जरूर था। 2 रन का इजाफा और 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। बची हुई 4 गेंदे हैं, आखिरी 4 गेंदे। आदित्य मोरे थोड़े से कोशिश जरूर करेंगे कि इन 4 गेंदों में 2-3 बड़े हिट जरूर लगे, जो एक सफिशिएंट टारगेट की तरफ आगे ले जाए। देखना इस समय आदित्य मोरे ऑन स्ट्राइक, कुणाल तैयार गेंदबाजी के लिए। समय लॉफ्ट करना चाहते थे जरूर, सिंगल का इजाफा 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। जब कुणाल के साथ में हमने एक छोटे से बैट में पूछा गया था, उन्होंने कहा था कि 50 रन तक रोकना चाहेंगे उनबाट टीम को, और अब तक का जो सफर रहा है वो वाकई में 50 बिलो 50 तक रोकने का उनका प्रयास है। इस बीच इस ओवर की चौथी गेंद मिस्टर कुणाल, बेहतरीन शॉट, गेंद को एक्स्ट्रा कवर में जरूर खेलने का प्रयास था। शॉट एक्स्ट्रा कवर में गेंद को फील्ड करेंगे, सिंगल ही मिलेगी और सिंगल के सारे स्कोर आगे सरकता हुआ 43 रन ऑन द बोर्ड। आखिरी 2 गेंदे, इन 2 गेंदों में एक बड़े शॉट की तलाश जरूर जारी होगी मिस्टर आदित्य और कौशल को, लेकिन कुणाल की जो कसी हुई गेंदबाजी है, जो डिसिप्लिन के सहारे जो गेंदबाजी कर रहे हैं, बड़े शॉट से थोड़ा सा दूर जरूर रख रहे हैं। इस बार ऑन साइड में एक बार फिर गेंद जाती हुई, फील्डिंग का प्रयास, अच्छी फील्डिंग, 2 रन नहीं रोक पाएंगे। 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। तनवीश वजे, ब्रांड ऑफ दांडी मैं जरूर कहूंगा इस खिलाड़ी को, तनवीश वजे। 2 रन से इस समय स्कोर आगे सरकता हुआ 45। इस बीच आखिरी गेंद इस इनिंग की, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। इस समय एक्स्ट्रा कवर में गेंद को खेला है, दूसरे रन के लिए कौशल काफी स्फूर्ति के साथ में आते हुए 47 ऑन द बोर्ड। तीसरी की कोशिश और ये रन आउट की विकेट। 48 रनों का लक्ष्य रखा गया,
कंपलसरी चेस जरूर होगा। और जैसे यहाँ पे दूसरी इनिंग का प्रारंभ होगा, एक मिठास भरी आवाज उछली गांव की मिस्टर मोहित नाइक आपके साथ में बने रहेंगे। तब तक देंगे डीजे को मौका और जाएंगे हम टॉस बॉक्स की तरफ, जहां पर टॉस किया जाएगा देवांश 11 खारेकुरन, उसके बीच साथ में वर्सेस चार्जर पालघर। टॉस के लिए आ जाए। थैंक यू देवांश 11 करण पक्ष चार्जर टॉस साठी या चार्जर 11 बनाम देवांश 11। लाईट वाले प्लीज इकडे या, प्लीज लाईट वाले इकडे यायचंय, कॉमेंट्री बॉक्स कडे इकडे या। चार्जर संघनायक इथे आलेले देवांश 11 कारेकुरन, चार्जर संघाचा संगणक टॉस साठी यायचा आहे। माननीय सो नेहा मात्रे मॅमला आम्ही विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते पण टॉस करायचा आहे। चार्जर संगणक चार्जर संघाच्या संगणकाने यायचं टॉस साठी। केवळचे पाटील सरांचं आगमन झालंय, वेलकम। आपलं शब्द फुलाने मी हार्दिक स्वागत करतोय। देवांश विपक्ष चार्जर असा मॅच आणि स्नेहा मॅमच्या माध्यमातून हॅलो हॅलो
हॅलो. तर बोलतोय सेकंड इनिंग कडे 48 धावांचं टार्गेट घेऊन समोर फलंदाज आपण बघतोय. ऑन स्ट्राईकला होते दीपेन आणि नॉन स्ट्राईक एंड कडून गौतम आकरे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. छान अनेक मैदान गाजवलेले आहेत असा फलंदाज आपण बघतोय. तर गोलंदाजी मार्कवर धीरज. इथे मात्र आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये परिवर्तन करतोय आणि गोड आवाज मोहित नाईकला मात्र आपण बोलवतोय समालोचन करण्यासाठी. येस मोहित. थँक्यू अजित पाटील सर. इथे मात्र नाण्याचे एक बाजून पाहून झाले आणि दुसरी बाजू आपल्या समोर चालू आहे. 48 धावांचं आव्हान घेऊन दोन फलंदाज मैदानाच्या आत मिस्टर दीपेन तसेच गौतम आकरे. ते मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र पुल होतोय अनसक्सेसफुल. निर्धाव चेंडू मात्र टाकतोय गोलंदाज धीरज. 48 धावांचं माफक आव्हान घेऊन क्षेत्ररक्षण करताना उनबाट संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मायरा एंटरप्राइजेस यंगेचीवर दांडी संघाने. ते मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू काही फळीवर येत नाही. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते गोलंदाज धीरज याला. तर मात्र थोडासा दडपणाखाली असेल फलंदाज गौतम. तर दोन चेंडू निर्धाव. मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन धीरज उनबाट एंड कडनं. ते मात्र सुरेख फटका क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. सुरेख एफर्ट लावला जातोय. ते मात्र एक धाव परिपूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा या सहजरित्या पूर्ण धावसंख्या 2 ने फ्लाय होते. धावसंख्या होती 3 धावा. ते मात्र सुरेख एफर्ट लावला होता क्षेत्ररक्षक कल्पेश याने झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं निघून जाते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होती 3 धावा. ते मात्र पुन्हा एकदा थोडस गचाळ यशरेशन पाहायला मिळतं आदित्य यांच्याकडनं. निर्धाव चेंडू होता मात्र पंचांचा 22च्या इशारा. धावसंख्या 1 ने फ्लाय होती. धावसंख्या होती 4 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शेष. आता मात्र डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असेल मिस्टर दीपेन. पुन्हा एकदा धीरज उनबाट एंड कडनं. सुरेख फटका मात्र हळूवार खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र काही वेगळं असतं मात्र निर्धाव चेंडू. षटक संपते. पहिल्या षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या होते ती बिना गाडीच्या मोबदल्यात 4 धावा. जाऊया डीजे कडे आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आत. यस डीजे. मात्र पहिल्या षटकाचा विचार केला धीरज याने भेदक मारा केला मात्र 4 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. 38 सर्कलच्या बाहेर मात्र 2 खेळाडू असताना सुद्धा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. एक टिचून मारा केला जातोय पहिल्या षटकात मात्र धावसंख्या होती 4 धावा. आता उर्वरित 30 चेंडू मागे 44 धावांचं आव्हान असेल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवर. समोर असेल तो फलंदाज गौतम अकरे. गौतम अकरे बद्दल जर म्हणायला गेलं तर एक टेनिस क्रिकेट विश्वातील मोठा खेळाडू म्हणून जो ओळखला जातो तोच मात्र स्ट्रायकर एंडला असेल. रोशन टू गौतम. सुरेख फटका समोरच्या दिशेने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका हाताने मात्र 4 धावा माफ करा 3 धावा रोखल्या जात आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आशिषच्या माध्यमातून. सुरेख एफर्ट लावला होता. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान घेऊन दोन फलंदाज मात्र हळूवारीत्या सुरुवात करून देतोय.
मायरा 11 या संघाला जवळजवळ 8च्या सरासरीने धावसंख्या करावी लागेल जर विजय प्राप्त करायचा असेल. पहिल्या षटकाचा विचार केला मात्र टिचून मारा केला होता धीरज याने. दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. उर्वरित 29 चेंडू मागे 43 धावांची गरज असेल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय मात्र 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. जर त्या 2 खेळाडूंचा विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हर तसेच काऊ कॉर्नर असे 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर. पुढचा चेंडू पवेलियन एंड कडनं रोशन टू दीपेन. ते मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागे जाते ते मात्र यष्टीची तर सुरेख क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण पाहायला मिळते आदित्य यांच्याकडनं. मात्र पहिला धक्का बसतोय मायरा 11 संघाला. यस डीजे थँक्यू डीजे. इथे मात्र पहिला धक्का बसतोय. दीपेन मात्र डगआउट मध्ये परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात जातोय फलंदाज कुणाल. एक हार्ड हिटर म्हणून ज्याला ओळखलं जाते. ते मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रोशन याच्याकडनं. पहिल्या चेंडूवर एक धाव. दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी प्राप्त करतोय. मात्र सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर असताना धावसंख्या धावफलकावर 5 धावा. मात्र समीकरण असेल ते 28 चेंडू 43 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज रोशन पंजांच्या डावीकडनं. समोर असेल फलंदाज कुणाल. मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅटीची मात्र इनसाइड एज येऊन चेंडू जातोय. मात्र 1 धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या ती धावसंख्या 6 धावा. तरी ते मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते उनबाड संघाकडनं. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलेली. अजूनही उर्वरित 27 चेंडू मागे 42 धावांचं आव्हान असेल मायरा 11 यंग अचीवर दांडी संघाला. इथे मात्र सुरेख चेंडू. मात्र पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत भर. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या ती 7 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन रोशन टू गौतम. ते मात्र सुरेख चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या 7 धावेवर स्थिरावलेली. मात्र नक्कीच हाणामारी करण्याचा प्रयत्न असेल गौतम अक्रेयाचा. आखोटप्या चेंडू. मात्र गडी बाद होतो की काय. आणि मात्र दुसरा धक्का बसतोय यंग अचीवर दांडी संघाला. यस डीजे थँक्यू डीजे. तरी ते मात्र बक्षिसांचा वर्षाव होतोय.
गौतम अकरे यांच्यासाठी मात्र पारितोषिक लावलं जातंय मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री प्रशांतजी मात्रे यांच्याकडनं. जर गौतम अकरे याने सामना जिंकवला तर 5000 5,000 रुपयांचं पारितोषिक मात्र गौतम अकरे यासाठी लावलं जातंय. जर गौतम अकरे याने सामना जिंकवला तर मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री प्रशांतजी मात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक लावलं जातंय. पुढचा चेंडू सुरेख चेंडू मात्र पंचांकडे दाद मागितली होती, पंचांनी मात्र दाट फेटाळली. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या होती 8 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 4 धावसंख्येच्या सरासरीने 8 धावा. उर्वरित 24 चेंडू मागे अजूनही 40 धावांची गरज असेल. तत्पूर्वी डीजेला संधी देऊया. पुन्हा येऊया मैदानाच्या आत. यस डीजे. in the mix. माडी वाहू तुले येई जाई करमन लग माडी वाहू तुले येई जाई करमन लग. थँक्यू डीजे. ते मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. आता उर्वरित 4 षटकांमध्ये जवळजवळ 10च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. उर्वरित 24 चेंडू मागे 40 धावांची गरज. मायरा 11 यंग चिवर दांडी संघ. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्गवर. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 धावा खर्च करून 4 धावा खर्च केल्या होत्या धीरज याने. बघूया पुन्हा एकदा उन्बाट यांकडनं गोलंदाजी करेल. समोर असेल तो गौतम अकरे, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील. त्याचप्रमाणे मात्र कामगिरी करतोय का त्याकडे मात्र सर्व प्रेक्षकांचं लक्ष. ते मात्र प्रेक्षकांची गर्दी पाहायला आपल्याला मिळते. ते मात्र हळूवारी त्या खेळून काढला चेंडू. पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता, मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच निखिल याला परतावा लागलं असतं. परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या 8 धावेवर स्थिरावलेली. नक्कीच मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने. एक धाव परिपूर्ण. दुसरी धाव घेण्याचा मानस. मात्र एका धावावर समाधान. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या होते ती 9 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धावसंख्या 9 धावा. उर्वरित 22 चेंडू मागे. आता मात्र 39 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज निखिल मात्र फलंदाजीसाठी असेल. आता मात्र डावखुरा त्याचा फलंदाज आपल्या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. नक्कीच गौतम अकरे यांनी जर सामना जिंकवला तर मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री प्रशांतजी मात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. षटकातील तिसरा चेंडू घेऊन धीरज थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. सुरेख फटका. चेंडू बराच काळ हवेत आहे. खाली मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल सुटतोय. आणि 2 धावा या धावफलकावर. धावसंख्या 2 ने फ्लाय होते. धावसंख्या होते ती 11 धावा. डबल फिगर मध्ये मात्र आता धावफलक पोहोचलेला आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल सुटतोय. पुन्हा एकदा पुढील चेंडू धीरज टू निखिल. सुरेख चेंडू हळूवारत्या टॅप केला जातोय. चेंडू जातोय थर्डमॅन रिजनला. तेजस मात्र चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडू हा विजयी होतोय. चेंडू जातोय सीमापार चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. ते मात्र सुरेख
फटका पाहायला मिळाला मिस्टर निखिलच्या फळीतनं. धावसंख्या 4 फ्लाय होते. धावसंख्या होती ती 15 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा धीरज. बघूया निखिल. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू मात्र बराच काळ तिथे मात्र सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. ते मात्र निखिल आपला जीवनदान भेटल्यानंतर आता मात्र एक चौकार आणि एक षटकारानिशी वैयक्तिक 12 धावांवर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू यावेळेस मात्र कमबॅक करतोय. एक तेरी तो एक मेरी. षटक संपते. 3 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या होते ती 7च्या सरासरीने 21 धावा. आता उर्वरित 18 चेंडू मागे 27 धावांची गरज असेल. तत्पूर्वी डीजेला संधी देऊया. पुन्हा येऊया मैदानाच्या आत. यस डीजे. थँक्यू डीजे. तेथे मात्र गौतम मकरे यांच्यासाठी पारितोषिक लावलं जाते. जर शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि सामना जिंकवून दिला तर मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री प्रशांतजी मात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस लावलं जाते गौतम अकरे याच्यासाठी. तसेच प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे. जर आपण सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक झेल मागे मिळेल. प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी असेल. तर वळूया सामन्याकडे. वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाज वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाज रोशन. गोलंदाजी मार्कवर. रोशनच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 धावा खर्च केल्या होत्या. बघूया या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करावं लागेल. कारण आता मात्र यंगेचीवर दांडी संघ म्हणजेच मायरा 11 संघ आपले गिअर चेंज करताना दिसतोय. निखिल सुरेख फलंदाजी करताना दिसतोय. मात्र पहिला चेंडू घेऊन रोशन. समोर असेल तो गौतम. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील. तशीच कामगिरी करावी लागेल. मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता. मात्र निर्धाव चेंडू. मात्र समीकरण असेल 17 चेंडू 27 धावा. सामना मात्र रोमांचक मोडकडे जाताना दिसतोय. प्रेक्षकांना मात्र पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज रोशन. सुरेख चेंडू फॉलोथ्री मध्ये अडवण्याचा प्रयत्न. मात्र एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या देती 22 धावा. 22 ऑन टू दी बोर्ड. तर मात्र समीकरण 16 चेंडू 26 धावा.
तर ते मात्र नो चेंडू घोषित केला जातोय. गोलंदाजाचा अँगल हा मात्र चुकीचा असल्या कारणाने नो चेंडू दिला जातोय. तर पहिल्यांदा नो दिल्यावरती मात्र फ्री हिट असेल, परंतु जर गोलंदाजाने पुन्हा जर चुकीचा अँगल वापरला गोलंदाजी करताना तर मात्र त्या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही अशी आयोजकांकडून सूचना आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंनी याची दक्षता घ्यायची आहे. हा मात्र फ्री हिट असेल. इथे मात्र रिव्हर्स फटका, फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय फलंदाज निखिल. चेंडू मात्र अडला जातोय आणि धावसंख्या दोन धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण होत आहेत आणि चौथी धाव घेण्याचा मानस. मात्र धावसंख्या 3 ने फ्लाय होते. धावसंख्या देती 26 धावा, 26 ऑन टू दी बोर्ड. षटक क्रमांक 4 मैदानाच्या चालू असताना 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात. धावसंख्या देती 26 धावा. उर्वरित 16 चेंडू मागे 22 धावांची गरज आहे. नक्कीच गौतम आकरे हा फलंदाज स्ट्रायकर एंडला असेल. गौतम आकरेसाठी मात्र बक्षिसांचा वर्षाव होतोय. मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री प्रशांतजी मात्रे यांच्याकडनं जर सामना विजयी केला गौतम आकरे याने तर 5,000 रुपयांचं पारितोषिक गौतम आकरे यासाठी, तसेच प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. जर प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर प्रत्येक झेलवरती 100 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. नक्कीच मोठ्या फलंदाजाला शांत ठेवलं जातंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र कमबॅक करून देताना रोशन षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा. मात्र चेंडू येतोय काऊ करण्याच्या दिशेने. धीरज मात्र क्षेत्ररक्षण करेल. थोडस फंबलिंग पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने फ्लाय होते. धावसंख्या होती 28 धावा, 28 ऑन टू दी बोर्ड. षटकातील 4 चेंडूचा खेळ संपुष्टास. 14 चेंडू आता मात्र शिल्लक असतील आणि 14 चेंडू मागे 20 धावांची गरज. इथे मात्र आखोट्या पायात चेंडू होता. चेंडू मात्र व्यवस्थित फळीवर येत नाही. एकदा परिपूर्ण केली जाईल. ते मात्र गचारफेकी म्हणता येईल. त्या कारणाने 2 धावा ह्या सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने फ्लाय होते. धावसंख्या देती 30 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शेष. उर्वरित 13 चेंडू मागे 18 धावांची गरज. यातील विजेता संघ सरळ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. बघूया कोणता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतो. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. ते मात्र थोडस फंबलिंग पाहायला मिळते. मात्र 1 धावसंख्या 1 ने फ्लाय होती. धावसंख्या 31 धावा. उर्वरित 12 चेंडू मागे आता मात्र 17 धावांची गरज असेल. तत्पूर्वी डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. यस डीजे. थँक्यू डीजे. मात्र 12 चेंडू मागे 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर वैभव. बघूया वैभव कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. उर्वरित 12 चेंडू 17 धावांची गरज. यानंतर सुद्धा सुरेख सामना पाहायला मिळेल. एका बाजूने असेल चार्जर पालघर, दुसऱ्या बाजूने असेल देवांश 11 खारेकुरण संघ. देवांश 11 खारेकुरण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
सामना संपल्यानंतर लगेचच आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. देवांशी लेवन खारेकुरण संघ तसेच चार्जर पालघर संघ आपले 2 सलामी फलंदाज तयार ठेवायचे. सामना संपल्यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी वळूया सामन्याकडे. वैभव उनबाटेंकडनं गोलंदाजी करेल. समोर असेल गौतम अकरे. मागच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर वैभव याने स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळलं होतं. तशाच प्रकारे आता मात्र सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज वैभव. स्पर्धेतील पहिलं मेडन षटक ज्याच्या मार्फत पाहायला मिळालो तोच वैभव. आता मात्र गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मात्र निर्धाव. दुसरा चेंडून पुन्हा एकदा. इथे मात्र मोठा फटका. बघूया झेल होतो की काय. आणि इथे मात्र सुरेख प्रयत्न. मात्र झेल काही टिपतार नाही. 2 धावा मात्र परिपूर्ण धावसंख्या 2 ने फुला होते. धावसंख्या 33 धावा. ते मात्र सुरेख एफर्ट लावला होता क्षेत्ररक्षकाने. मात्र झेल काही टिपताना नाही. तर मात्र उर्वरित 10 चेंडू मागे 15 धावांची गरज असेल. एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा पहिल्याच दिवशी मात्र सुरेख सामना आपल्या या शिवछमादा क्रीडांगणावर. पुन्हा एकदा वैभव. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू येतो थर्डमॅन क्षेत्रात. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ते मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा परिपूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया 3 धावा पूर्ण होत आहेत का. आणि इथे मात्र सुरेख रन मिडविन द विकेट. 3 धावा या पूर्ण केल्या. धावसंख्या 3 ने फुला. धावसंख्या 36 धावा. उर्वरित 9 चेंडू मागे आता मात्र 12 धावांची गरज असेल मायरा 11 यंगेचीवर दांडी संघाला. तर या स्पर्धेत कंपल्सरी चेसचा रूल असल्या कारणाने 12 धावा या बनवाव्याच लागतील. 9 चेंडू 12 धावा. वैयक्तिक 15 धावांवर फलंदाजी करतोय मिस्टर निखिल. आमचे मॅजिक फिंगर मिस्टर सौरव धनू आमच्याकडे. ते मात्र सुरेख फटका. बघूया एक धाव परिपूर्ण. आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या 1 ने फुला होते. धावसंख्या 37 धावा. उर्वरित 8 चेंडू मागे 11 धावांची गरज. आता मात्र सामन्यामध्ये रोमांच वाढताना दिसतोय. मात्र सुरेख चेंडू यॉर्कर पद चेंडू होता. एक धाव परिपूर्ण केली जाईल. आदित्य स्वतः चेंडू मागे जातो आणि एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 ने फुला होते. धावसंख्या 38 धावा. उर्वरित 7 चेंडू मागे 10 धावांची गरज असेल. आता मात्र मायरा 11 यंगेचीवर दांडी संघाला. जर गौतम अकरे याने सामना विजयी करून दिला तर मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री प्रशांतजी मात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस गौतम अकरे यासाठी लावलं गेलं आहे. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. समोर असेल निखिल. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. आदित्य मात्र कोणती चुकी करणार नाही आणि ते मात्र तिसरा धक्का बसतोय. 5 षटकांचा इथे मात्र खेळ संपतोय. धावसंख्या धावफलकावर 38 धावा. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज असेल. तत्पूर्वी डीजेला संधी देऊया. यस डीजे. थँक्यू डीजे. ते मात्र नवीन फलंदाज मैदानात मिस्टर योगेश पागधरे. वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचे षटक घेऊन गोलंदाज आदित्य. 6 चेंडू 10 धावांची गरज. आता मात्र
10 धावा वाचवण्यासाठी उनबाड संघाने मात्र आदित्य या गोलंदाजीची निवड केली. बघूया 10 धावा रोखण्यात आदित्य याला यश येते की नाही. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच उनबाड संघासाठी सुद्धा श्री प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं बक्षीस लावलं जाते. जर उनबाड संघाने हा सामना विजयी केला तर 10,000 10,000 रुपयांचं पारितोषिक श्री प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडनं उनबाड संघासाठी लावण्यात येते. जर उनबाड संघाने हा सामना विजयी केला तर 10,000 रुपयांचं पारितोषिक श्री प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडनं लावण्यात आलेलं आहे. बघूया उनबाड की दांडी, दांडी की उनबाड, कोणता संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतोय. येणारे 6 चेंडू आपल्याला सांगतील कोणता संघ आगेकूच करतोय. बघूया सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट. सुरेख फटका मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडू जातो एकदा परिपूर्ण. तर मात्र समीकरण 5 चेंडू 9 धावा. चारही बाजूने टाळ्यांचा गडगडाट आपल्याला ऐकायला येतोय. म्हणजेच पैसा वसूल सामना आपल्या या श्री उच्छळ माता क्रीडांगण उच्छळी येथे रंगताना दिसतोय. युनिटी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. 20-22 हे भव्य दिव्य आयोजन आणि या पहिल्या दिवसात मात्र सुरेख सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा आदित्य समोर असेल नवीन फलंदाज योगेश. सुरेख फटका हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय फायनल क्षेत्रात एकदा परिपूर्ण. मात्र एका धावावर समाधान. धावसंख्या 1 ने फ्लावते. धावसंख्या होती 40 धावा. उर्वरित 4 चेंडू 8 धावा. तर मात्र टाळ्यांचा गजर वाढताना दिसतोय. जर आदित्य याने गौतम अग्रेचा विकेट घेतला तर आदित्यासाठी 10,000 1,000 रुपयाचं पारितोषिक श्री प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडनं लावण्यात येत आहे. फुलटॉस चेंडू होता मात्र चेंडू मात्र फळीवर येत नाही. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत भर. धावसंख्या 1 ने फुलावती. धावसंख्या होती 41 धावा. 41 ऑन टू दी बोर्ड. उर्वरित 4 चेंडू मागे 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा. कोणता संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल या काही मात्र प्रेक्षकांचा नजरा. सुरेख असा सामना आपल्या या मैदानावर रंगतोय. ते मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 ने फ्लावते. धावसंख्या जाती 42 धावा. आता मात्र 3 चेंडू 6 धावा. जर उनबाड संघाने सामना जिंकला तर 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तसेच दांडी संघाने सामना जिंकला तर गौतम अग्रे यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच गौतम अग्रे याला जर आदित्याने बाद केला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया कोणता संघ विजयी होतोय. सुरेख चेंडू. ते मात्र योगेशला आत्महत्या करावी लागते. 2 चेंडू मागे आता मात्र 6 धावांची गरज आहे. एक रिफ्रेश सॉंग ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आत. यस डीजे. ते मात्र 2 चेंडू 6 धावांची गरज. कोणता संघ आगेकूच करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. कृपया कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल तर त्याने हा सामना पाहू नये. कारण सामना हा मात्र रोमांचक मोडवर आहे. 2 चेंडू 6 धावा. तरी मात्र गौतम अग्रे यांचं पारितोषिक वाढलं जात आहे. जर सामना विजयी केला तर मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडनं 10,000 रुपयांचं पारितोषिक
गौतम आकरे यासाठी लावलं जाते. बघूया कोणता संघ आगेकूच करेल. उनबाड संघाने जर विजय मिळवला तर उनबाड संघाला 10,000. गौतम आकरे याने जर सामना जिंकवला तर गौतम आकरे यासाठी 10,000. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मात्र आपण ही स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह पाहू शकतो. जवळजवळ 1500 म्हणजेच 1,500 ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत युट्यूबच्या माध्यमातून. 1,500 प्रेक्षक हे मात्र स्पर्धा लाईव्ह पाहतायत. सुरेख चेंडू होतोय लॉंग ऑन रिजनला धाव परिपूर्ण. एकच धाव मात्र मिळेल आणि आता मात्र एक चेंडू 5 धावा कंपल्सरीचे षटकार मारावाच लागेल. हितेश मात्र फलंदाजी मार्कवर असेल. षटकार मारावाच लागेल. एक चेंडू 5 धावा कंपल्सरी चेसचा रूल आहे. बघूया हितेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नक्कीच जर कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल तर कृपया सामना पाहू नका. सामना मात्र रोमांचक मोडवर गेलाय. जवळजवळ जवळजवळ 1700 1.7K जर प्रेक्षकांनी या चेंडूवर झेल घेतला तर 1000 1,000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. जर कोणत्याही प्रेक्षकाने या चेंडूवर झेल घेतला तर 1000 1,000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. जर सामना जिंकल्यावर कोणी मैदानाच्या आत जाऊ नये. जर कोणाला झेल घ्यायचं असेल तर सीमारेषेच्या बाहेरच घ्यायचंय. कंपल्सरी चेस. एक चेंडू 5 धावा कंपल्सरी षटकार मारावा लागेल. जर उनबाड संघाने सामना जिंकला तर 10,000 रुपये. जर दांडी संघाने सामना जिंकला तर 10,000 रुपये. इथे मात्र विजय होतोय उनबाड संघ. प्रेक्षकांनी मात्र आज यायचंय नाही. प्रेक्षकांनी बाहेर यायचंय. यस डीजे. चला प्रेक्षकांनी मैदान रिकामा करायचं आहे. प्रेक्षकांनी कृपया मैदान रिकामा करायचं. लगेचच आपला पुढचा सामना चालू होईल. देवांश 11 खारेकुरण विरुद्ध चार्जर पालघर. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर आदित्य मोरे. मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड घेण्यासाठी यायचंय. आदित्य मोरे याने शेवटच्या षटकात 10 धावा डिफेंड केल्या. आदित्य मोरे याने मात्र मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय.